देशामध्ये शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्र घटलंय। 5 वर्षात देशात 6,42,000 हेक्टर क्षेत्र कमी झाले। कमी झालेल्या जमिनीमध्ये 50% क्षेत्र महाराष्ट्रातलं। राज्यात तब्बल 3.25 लाख हेक्टर शेतजमीन घटली। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत ही माहिती दिली। राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शेती क्षेत्रात झपाट्याने घट होतीये। बांधणी प्रकल्प, मार्केट कमिट्या, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, या सगळ्या गोष्टीसाठी जमीन तर लागणारच आहे। हे काय हवेत गोष्टी होऊ शकत नाही। त्यामुळे जेवढी प्रगती कराल, जेवढं तुम्ही पुढे जाल, तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढी जमीन कमी होणं साहजिक आहे असं माझं मत आहे। परंतु त्यामध्ये थांबवायचं काय? आता समृद्धी हायवे झाला, समृद्धी हायवेला थांबू शकत नाही। त्याच्यानंतर आता नव्याने परत शक्तीपीठ या ठिकाणी हायवे होतोय। त्यानंतर नव्याने आपले काही रस्ते अप्रोचेसमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे। काही MIDCच्या लँड अक्वायर होत आहेत। अशाप्रमाणे जमीन हळूहळू त्या ठिकाणी कमीच होत जाणार आहे। तो एक दुर्दैवाचा भाग आहे, पण त्याशिवाय अपरिहार्यता आहे, त्याशिवाय पर्याय नाही।